सांगायचं ठरलं याच्याही जर पुढे सांगायचं ठरलं तर माझ्या भारतीय सैनिकाच्या आईनं म्हणावं धन्यवाद दिलं, कारण माझा भारतीय सैनिक अवरात्र डोळ्यामध्ये तेल घालून सीमेवरती उभा आहे आणि तो सीमेवरती उभा आहे म्हणून आपण कीर्तन भजन करतोय, सुखाने जीवन जगतोय म्हणून त्यांच्या आईनं म्हणावं धन्यवाद दिलं. अरे माझा भारतीय सैनिक तोच कोणाच तरी मुलगा आहे, कोणाच तरी नातू आहे, कोणाच तरी पती आहे, कोणाच तरी भाऊ आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता तो सीमेवरती उभा आहे आणि तो सीमेवरती उभा आहे म्हणून आपण सुरक्षित आहे म्हणून त्यांच्या आईनं म्हणावं धन्यवाद दिलं महाराज. आणि ज्यावेळेस त्या भारतीय सैनिकाच्या जेव्हा छातीत गोळी लागते शहीद होतो ना, तो शेवटच्या क्षणाला काय म्हणतो माहिती का तुम्हाला? तो शेवटच्या क्षणाला म्हणतो महाराज विकू दे हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया ये जान भी देके हे वतन तेरे लिए दिल दिया ये जान भी देके हे वतन तेरे लिए तुझ पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल आएगा हे वतन तेरे लिए दिल आएगा हे वतन la 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 la